हॅलो, गुड मॉर्निंग डिअर फ्रेंड्स. पार्थ अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मी एस के. ओके, आजचा आपला आहे भारत सरकार कायदा 1919. बघा, यामध्ये आपण जाणून घेणार आहोत भारत सरकार कायद्यातले वैशिष्ट्ये, काही महत्त्वाचे घटक आहेत. जसं की ब्रिटिश सरकारने 20 ऑगस्ट 1917 रोजी असे म्हटले की भारताला टप्प्याटप्प्याने ग्रॅज्युअली एक जबाबदार सरकार स्थापन करण्याचे उद्दिष्ट घोषित केले त्यांनी. म्हणजे एक जबाबदार सरकार स्थापन करणार असे त्यांनी म्हटले. म्हणजे ब्रिटिश सरकारने हे आश्वासन दिले असं आपण म्हणू शकतो की एक जबाबदार सरकार स्थापन करण्यात येणार भारतामध्ये. पण ते हळूवारपणाने असणार, टप्प्याटप्प्याने असणार, एकदाच असं होणार नाही. कारण की आपणास माहीत आहे की पहिला महायुद्ध झाला, 14 मध्ये सुरुवात झाला, तो 17 पर्यंत चालत राहिला. तर त्या युद्धामध्येच भारतामध्ये ॲनी बेझंट आणि टिळकांनी सुद्धा काही आंदोलने केली. त्या आंदोलनामुळे ब्रिटिश सरकारला हे आश्वासन द्यावं लागले की टप्प्याटप्प्याने आम्ही जबाबदार सरकार भारतामध्ये स्थापन करू. बघा, या कायद्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असेही म्हणतात. तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असे का म्हणतात? तर मॉन्टेग्यू हे व्हाईसरॉय होते आणि चेम्सफोर्ड भारत मंत्री होते. ठीक आहे. तर या कायद्यान्वये केंद्रीय व प्रांतीय विषय वेगळे झाले. तसेच म्हणजे प्रांतावरील नियंत्रण शिथिल करण्यात आले. बघा, विषय तर वेगळे करण्यात आले. समोर तुम्हाला 35च्या कायद्यात कळेल की विषय वेगळे करणे म्हणजे काय. केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची असे करण्यात आले. त्याच प्रकारे इथं करण्यात नाही आले की केंद्र सूची व समवर्ती सूची. इथं फक्त काही सूच्या निर्माण करण्यात आले. म्हणजे राज्यात काही विषय विभागण्यात आले व केंद्राला काही विषय देण्यात आले. आणि नियंत्रण शिथिल करण्यात आले. म्हणजे प्रांतावर खूप अधिक असे नियंत्रण ठेवण्यात नाही आले. केंद्रास व प्रांतास त्याच्या संबंधित सूचीतील विषयांवर कायदे करण्याचे अधिकार देण्यात आले. बघा, केंद्र सरकार स्वतःच्या अधिकाराअंतर्गत येणारे कायद्यांवर स्वतः कायदे म्हणजे विषयांवर कायदे करण्याचा अधिकार केंद्रास होता आणि प्रांताअंतर्गत येणारे विषयांवर प्रांत स्वतः कायदे करत असते. म्हणजे प्रांतांतर्गत काय येणार? नागरी व्यवस्था, पाणी, वीज, त्या काळात वीज नव्हती त्या प्रमाणात, तर अशा काही घटक. मात्र केंद्रीय एकात्मता कायम ठेवण्यात आली. म्हणजे तरीही केंद्राची जी सत्ता होती ती अधिक बळकट ठेवण्यात आली. ठीक आहे. यानंतर काय झालं? तर सोपी व राखीव म्हणजे जे विषय दिले होते प्रांताला, त्याला सोपी व राखीव खातीमध्ये 2 विभाजन करण्यात आले. म्हणजे 2 खाते करण्यात आले, सोपीव आणि राखीव. आणि ते विभाजन केल्यामुळे तसे सोपीव व राखीव असे म्हटले गेले. बघा, सोपीव खात्याचे कार्य गव्हर्नर सोबत कायदेमंडळाला जबाबदार असलेल्या सदस्यांच्या हाती सोपवण्यात आले. म्हणजे गव्हर्नर आणि जबाबदार असलेले सदस्य, काही सदस्य कायदेमंडळाला जबाबदार होते. तर हे अमेरिकेप्रमाणे होतं. जसं की काही कायदेमंडळाचे जे सदस्य असणार ते कायदेमंडळाला जबाबदार असणार. परंतु राखीव खाती जी होती ते गव्हर्नर आणि कार्यकारी मंडळाच्या हाती सोपवण्यात आली. म्हणजे प्रेसिडेंटच्या अंडर असणारे असं आपण म्हणू शकतो. गव्हर्नरच्या हाती काही कार्यकारी सदस्य असत. ते कार्यकारी सदस्य राखीव खात्यामधले विषयावर कायदे करत असत किंवा काम करत असत. परंतु एक महत्त्वाची गोष्ट होती की गव्हर्नरसोबत जे कार्यकारी मंडळ असत ते कार्यकारी मंडळ कायदे मंडळाला जबाबदार नव्हते. काही झाले, कसे झाले तरीही ते जबाबदार नसणार होते. ठीक आहे. तर या व्यवस्थेला द्विदल राजपद्धती असेही म्हणतात. द्विदल राजपद्धती म्हणजे डायरची असे म्हणतात. केंद्रात प्रथमच द्विगृह कायदेमंडळाची निर्मिती करण्यात आली. म्हणजे काय करण्यात आली? कौन्सिल ऑफ द स्टेट हेच वरिष्ठ सभागृह होते आणि सेंट्रल लेजिस्लेटिव्ह याला कनिष्ठ सभागृह असे म्हणतात. हे 2 म्हणजे कौन्सिल ऑफ स्टेट आणि सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असे 2 कनिष्ठ आणि वरिष्ठ सभागृह निर्माण करण्यात आले. आणि दोन्ही सभागृहातील बहुतांश सदस्य थेट निवडणुकीतूनच निवडून येणार होते. ही महत्त्वाची गोष्ट आहे. व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळातील
6 सदस्यांपैकी 3 सदस्य भारतीय असतील असे तरतूद या कायद्याने करण्यात आली 1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याद्वारे. परंतु एक त्यात अट ठेवण्यात आली की कमांडर ऑफ चीफचे जे पद असणार, कमांडर ऑफ चीफ कोणाला म्हणलं जातं? डिफेन्सचे अधिकार ज्याच्याकडे असणार तो कमांडर ऑफ चीफ असतो. तर हे पद भारतीयांसाठी नव्हते. म्हणजे 6 पदे होते, त्यातले 3 पदे भारतीयांना होते, परंतु एक पद त्यात नव्हतं. म्हणजे एकूण 5च पदे होते. 5 पदामध्ये 3 पदे हे भारतीयांना मिळणार होते आणि एक पद कमांडर ऑफ चीफचे पद हे भारतीयांसाठी नव्हतेच. ते फक्त इंग्रज लोकांसाठीच, म्हणजे इंग्रज सदस्यांसाठीच होते. सांप्रदायिक प्रतिनिधित्वाचे तत्व अधिक विस्तृत करण्यात आले. म्हणजे काय करण्यात आले याच्यामध्ये? सिख, म्हणजे सुरुवातीला काय होतं की फक्त मुस्लिमांना सांप्रदायिक तत्वावर निवडणूक संधी मिळाली होती. परंतु यानंतर काय झालं की सिख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपियन इत्यादी सुद्धा समावेश करण्यात आला की सांप्रदायिक प्रतिनिधित्व यांना सुद्धा देण्यात यावे, हे इथं ठरवण्यात आले. लंडनमध्ये भारत मंत्री सोबतच उच्च आयुक्ताचे नवे पद निर्माण करण्यात आले आणि त्याला भारत मंत्रीचे काही कामे सोपवण्यात आले. तर लंडनमध्ये आता उच्च आयुक्त सुद्धा आहे आणि भारत मंत्री सुद्धा आहे. ठीक आहे. तसं उच्च आयुक्ताचे महत्त्वाचं काम एकच होतं की भारत मंत्रीला सहाय्य करणे. ली कमिशन हा मुद्दा तुम्हाला कुठे भेटणार नाही की लोकसेवाची 1926 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. परंतु ते आयोग स्थापन करण्यासाठी ली कमिशनची शिफारस महत्त्वाची होती. म्हणजे ली कमिशनने शिफारस दिली तेव्हाच 1926 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. प्रथमच केंद्रीय अर्थसंकल्पना आणि प्रांतीय अर्थसंकल्पना वेगळे करण्यात आले. आता विषयच वेगळे करण्यात आल्यानंतर प्रांताचे विषय व केंद्राचे विषय दोन्ही वेगळे झाल्यानंतर दोघांचेही अर्थसंकल्पना सुद्धा वेगळे होणे साहजिकच आहे. कारण दोन्ही विषयामध्ये आजही आपण बघतो की भारतामध्ये जे संविधान आहे त्या संविधानामध्ये केंद्रसूची व राज्यसूची, म्हणजे परिशिष्ट 7च्या अंतर्गत केंद्रसूची, राज्यसूची, समवर्ती सूची देण्यात आलेली आहे. म्हणजे राज्यसूचीमध्ये सुद्धा अर्थसंकल्प मांडण्याची पद्धत आहे आणि तशीच पद्धत केंद्रामध्ये सुद्धा आहे. म्हणजे 2 जागी समान पद्धत आहे. ओके. तर या कायद्याची अंमलबजावणी, तर नंतर काय झालं की 1919चा कायदा तर झालेला आहे. आता या कायद्यात त्याची अंमलबजावणी सुद्धा 21 पासून सुरुवात झाली. इथं नमूद केलेलं नाही पण मी सांगतो. या कायद्याची अंमलबजावणी 1921 पासून सुरुवात झाली आणि या कायद्याची अंमलबजावणी परिपूर्ण व चांगल्या प्रकारे होत आहे की नाही याचे परिणामाचे समीक्षण करण्यासाठी 10 वर्षानंतर एक समिती किंवा कमिशन गठीत करण्याचे तरतूद या कायद्याअंतर्गत करण्यात आले. कारण असं होतं की अनेक उठाव झाले, गांधीजी आलते होते, असहकार चळवळ, अशा वेगवेगळ्या चळवळी निर्माण झाल्या. त्यासाठी या कायद्यात अशी तरतूद करण्यात आली की हा कायदा व्यवस्थित चालत आहे की नाही या पाहणी करण्यासाठी किंवा समीक्षण करण्यासाठी आयोगाची स्थापना करण्यात यावी, असं या कायद्यात नमूद करण्यात आले होते. 1919च्या कायद्यात मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. ठीक आहे. आणि तो कमिशन कोणता होता? तर सायमन कमिशन 1927. तर सायमन कमिशन 1927 मध्ये आगमन झाले भारतामध्ये. तर सायमन कमिशन 10 वर्षानंतर येणार होतं. परंतु अनेक उठाव झाले, अनेक क्रांतिकारी पुरुष भारतामध्ये आले किंवा त्या काळात अस्तित्वात आले. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे सुद्धा त्या काळात अस्तित्वात आले. मोठे उठाव झाले, अनेक खटले निर्माण झाले व अनेक हत्या झाले, जालियानवाला बाग कांड झाला. तर या सगळ्या कारणांमुळे सायमन कमिशन, जे कमिशन 10 वर्षानंतर येणार होतं ते 8 वर्षांनी आलं. म्हणजे 2 वर्ष आधीच ते कमिशन आलं पाहणी करण्यासाठी की कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत आहे की नाही आणि पुढील शिफारशी सुद्धा या कमिशनने दिले पाहिजे, यासाठी सुद्धा हा कमिशन निवडण्यात आला. बघा, 1919 मधील भारत सरकार कायद्याचे अंमलबजावणीच्या परिणामाचे समीक्षण करण्यासाठी सायमन कमिशन 2 वर्ष आधीच नियुक्त करण्यात आले व त्यात 7 सदस्यांचा समावेश करण्यात आला होता. मग या 7 सदस्यांचा समावेश करण्यात आला, पण या 7 सदस्यांमध्ये भारतीय सदस्य एकही नव्हता.
भारतीयांसाठी नवीन कायदे येणार होते आणि त्या कमिशनमध्येच भारतीय सदस्य एकही नव्हता. त्यामुळे भारतीय पक्षांनी सायमन कमिशनवर बहिष्कार घातला. कोणत्याही पक्षाने सायमन कमिशनला सपोर्ट केला नाही व त्यांना मदत नाही केलं. ठीक आहे, एक्सेप्ट कम्युनिस्ट पक्ष. एम रॉय बद्दल ऐकले असेल तुम्ही. त्यांचा पक्ष जो होता सायमन कमिशनला सहकार्य केलं. ठीक आहे, कमिशनने आपले अहवाल 1930 मध्ये सादर केले. तर 1930 मध्ये जेव्हा त्यांनी सादर केले तर त्यामध्ये काही शिफारसी सुद्धा दिल्या. त्या शिफारशा कोणत्या ते आपण जाणून घेऊ. त्याची पहिली शिफारस अशी होती की दुहेरी शासन व्यवस्था रद्द करावी. दुसरी शिफारस होती प्रांतामध्ये जबाबदार सरकार स्थापन करावे. ब्रिटिश भारत व संस्थानाचे मिळून एक संघ राज्य निर्माण करावे. एक संघ किंवा संघराज्य निर्माण करावे अशी शिफारस सायमन कमिशनने केली. सांप्रदायिक मतदारसंघ पुढे चालू ठेवावीत आदी शिफारशी या अहवालात करण्यात आल्या. बघा, हे सारे शिफारशी होते, महत्त्वाचे शिफारशी होते. मी एका पॉईंटमध्ये हे सारे शिफारशी नमूद करून ठेवल्या आणि त्यांना कॉमा लावून सारे व्यवस्थित मांडलेले आहे. ठीक आहे, तुम्ही वाचून घ्या किंवा लिहून घ्या, खूप महत्त्वाचे आहे. तर समोर काय झालं हे सुद्धा आपण जाणून घेऊ. सायमन कमिशनने दिलेल्या शिफारशीवर ब्रिटिश सरकारने 3 गोलमेज परिषदा भरल्या. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 1930 पासून 31-32 पर्यंत 3 गोलमेज परिषदा झाल्या. तर महात्मा गांधी कोणत्या गोलमेज परिषदामध्ये इंग्लंडला गेले होते हे तुम्ही सांगा लागेल. सांगा. यातील चर्चानुसार घटनात्मक सुधारणासंबंधी श्वेतपत्रिका, याला व्हाईट पेपर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्म्स असे म्हणतात, तयार करून ब्रिटिश संसदेच्या संयुक्त निवड समितीच्या विचारार्थ सादर करण्यात आली आणि काही बदल करून या समितीने शिफारशीच्या नंतर भारत सरकार कायदा 1935 मध्ये समावेश करण्यात आला. भारत सरकार जो कायदा आला त्यामध्ये नंतर सायमन कमिशनचे काही शिफारशींना दुरुस्ती करून किंवा त्यामधील काही बदल करून 1935च्या कायद्यामध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. जातीय निवाडा. रॅमसे मॅकडॉनल्ड हे तत्कालीन रॅमसे मॅकडॉनल्ड हे तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान होते 1932 मध्ये. आणि त्यांनी काय केलं की अल्पसंख्याकांसाठी अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व देण्यासाठी योजना जाहीर केली की जसं आतापर्यंत मुस्लिम, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपियन यांना जसे प्रतिनिधित्व देण्यात आले होते सांप्रदायिकतेच्या आधारावर, आता अल्पसंख्याकांना सुद्धा प्रतिनिधित्व देणार मतदानामध्ये, हे रॅमसे मॅकडॉनल्डने योजना जाहीर केली. अशी योजना रॅमसे मॅकडॉनल्डने जाहीर केली. ठीक आहे, तर यानुसार मुस्लिम, शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपियन यांच्यासाठी वेगवेगळे मतदारसंघ चालू ठेवण्यात आले. पण सांप्रदायिक तत्वावरील मतदारसंघाची ही योजना दलित वर्गालाही लागू करण्यात आली. तर हे दलित वर्ग जे होते ते हिंदूमध्येच होते. त्यामुळे महात्मा गांधीजीने काय केलं की पुणे येथे एरवाडा तुरुंगामध्ये आमरण उपोषण केलं की असं होणार नाही किंवा हे घडू देणार नाही म्हणून. तर आमरण उपोषण केल्यामुळे अखेरीस काय झालं, काँग्रेसचे नेते आणि दलितांचे नेते यांच्यात एक समेट झालं आणि त्यांची चर्चा झाली आणि चर्चा करून त्यांनी एक करार केला, त्यालाच पुणे करार असे म्हणतात. आणि या करारानुसारच हिंदूंचे संयुक्त मतदारसंघ असतील व दलित वर्गाला राखीव जागा दिली जातील, तेही हिंदूंच्या संयुक्त मतदारसंघातून, असं ठरवण्यात आलं. आय होप तुम्हाला समजलं असेल कसं काय झालं. याला जातीय निवाडा म्हणतात. आणि हे जातीय निवाडा कधी आलं, गोलमेज परिषद जे भरल्या, 3 गोलमेज परिषद भरवण्यात आले होते. तर या 3ही गोलमेज परिषद पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे महात्मा गांधी, तुम्हाला प्रश्न विचारला होता की कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधींनी सहभाग घेतला, तर तो दुसरा गोलमेज परिषद होता. तर दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधींनी सहभाग घेतला हा खरा आहे, परंतु तिसऱ्या आणि पहिल्या याच्यात त्यांनी नाही घेतला सहभाग. तर तिसरा गोलमेज परिषद झाल्यानंतर रॅमसे मॅकडॉनल्डने संविधान निर्माण केले आणि संविधान निर्माण करून 1935चा कायदा निर्माण केला. आणि संविधान सुद्धा म्हटले जातात, त्यामध्ये अनेक कलमे सुद्धा होती.
ठीक आहे. याला जातीय निवाडा असे म्हणतात. फार त्याबद्दल विचार करू नका. जेवढं काही मी लिहून दिलं आहे ते वाचा. तुम्हाला नक्कीच व्यवस्थित समजेल काय आहे ते. खूप डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करत असाल तर गोंधळ होऊन जाणार. जर तसं तुम्हाला वाटत असेल की डिटेलमध्ये हवा आहे आम्हाला जातीय निवाडा, तर मी ते तुम्हाला डिटेलमध्ये एक लेक्चरमध्ये शिकवू शकतो. भारत सरकार कायदा 1935 बघू आपण. फर्स्ट पॉईंट, या कायद्याने अखिल भारतीय संघराज्य स्थापन करण्याची तरतूद नमूद करण्यात आली. त्यात प्रांत आणि संस्थानाचे गठबंधन करणे बंधनकारक होते. बघा, संघराज्य स्थापन करायचे आहे तर संघराज्य स्थापन करण्यासाठी काय हवं आहे? गठबंधन महत्त्वाचं आहे. प्रांत आणि संस्थान, जे संस्थाने अस्तित्वात होते 552, ते संस्थाने आणि प्रांत, जे काही 11 प्रांत होते ते प्रांत गठबंधन झाल्याशिवाय संघराज्य अस्तित्वात येणार नव्हते. आणि ते गठबंधन करण्यासाठी गठबंधन केल्यातच संघराज्य अस्तित्वात येणार किंवा स्थापन होईल असे या कायद्यात नमूद करण्यात आले. आता या कायद्याने संघसूची, प्रांतसूची, समवर्ती सूची हे 3 स्वतंत्र सूच्यांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्यात अधिकाराचे विभाजन केले गेले. बघा, हे 3 सूची निर्माण केल्या आणि या तिन्ही सूच्या म्हणजे या तिन्ही सूच्यांचे तिन्ही सूच्यांमध्ये अधिकाराचे विभाजन करण्यात आले. आता केंद्र सूचीत म्हणजे संघसूचीमध्ये आपले विषयावर कायदे करू शकणार, म्हणजे संघसूचीतील विषयावर केंद्र सरकार कायदे करू शकणार. प्रांत सूचीमध्ये प्रांत कायदे करणार आणि समवर्ती सूचीवर दोन्हीही केंद्र आणि प्रांत हे दोन्हीही कायदे करणार. शेषाधिकार व्हाईसरॉयकडे ठेवण्यात आले, म्हणजे केंद्र सूची, प्रांत सूची आणि समवर्ती सूचीमध्ये जे घटक समाविष्ट नाही आहे ते घटक व्हाईसरॉयच्या हातात राहणार किंवा त्यांच्या अधिकारांतर्गत येणार. तथापि संस्थानाने सहभागी न घेतल्यामुळे संघराज्य अस्तित्वात आले नाही. मी तुम्हाला आधी सांगितलंय की गठबंधन करणे गरजेचे होते, पण संस्थानांनी माघार घेतली, त्यामुळे हे गठबंधन काही होऊ शकलं नाही आणि ते संघराज्य काही अस्तित्वात आलंच नाही. तर प्रांतामधील दुहेरी शासन व्यवस्था अस्तित्वात म्हणजे रद्द करण्यात आली. प्रांतामधील दुहेरी शासन व्यवस्था होती. आपण बघितले होते की डायरची ती रद्द करण्यात आली आणि ते रद्द करून काय केलं की सेंट्रलमध्ये म्हणजे केंद्रामध्ये ती व्यवस्था मान्य करण्यात आली. म्हणजे प्रांताची व्यवस्था काढून टाकण्यात आली आणि केंद्रात ती स्वीकारण्यात आली असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर प्रांतामधील दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली गेली व त्याऐवजी प्रांतिक स्वायत्तता प्रदान करण्यात आली. तर प्रांतिक विधिमंडळाला उत्तरदायी असेल एक मिनिट ओके. प्रांतिक विधिमंडळाला उत्तरदायी असेल, मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार गव्हर्नरने कार्य करावे अशी तरतूद करण्यात आली आणि ही पद्धत 1937 मध्ये लागू करण्यात आली आणि 1939 मध्ये हे रद्दही झाले. ठीक आहे. तर पुढं काय झालं की द्विगृहीय कायदेमंडळाची निर्मिती करण्यात आली आणि ते 11 प्रांते होती आणि 11 प्रांतामधून 6 प्रांतांमध्ये द्विगृहीय सदस्य सभा निर्माण करण्यात आली, म्हणजे विधानसभा व विधान परिषद. आजही आपण बघत असतो महाराष्ट्रामध्ये विधान परिषद व विधानसभा दोन्ही आहेत. तर ते कोणते होते? बंगाल, बॉम्बे, मद्रास, बिहार, आसाम आणि संयुक्त प्रांत इत्यादी ठिकाणी द्विगृहीय कायदेमंडळाची निर्मिती करण्यात आली. महिलांसाठी व कामगारांसाठी स्वतंत्र मतदारसंघ प्रदान करण्यात आले. बघा, दलितांना तर नव्हते, परंतु महिलांना आणि कामगारांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. इंडियन काउन्सिल रद्द करण्यात आले. इंडियन काउन्सिल तुम्हाला आठवत असेल, इंडियन काउन्सिलची स्थापना करण्यात आली होती आणि ते काउन्सिल इथे रद्द करण्यात आले. तसेच भारत मंत्रीसाठी सल्लागार मंडळाची निर्मिती ची तरतूद करण्यात आली. सुरुवातीला जे भारत मंत्री होते त्यांना 15 सदस्यांची परिषद होती, पण ते इंग्लंडमध्ये होती, ते परिषद भारतामध्ये नव्हती. परंतु आता जी तरतूद आहे ती भारतामध्ये 15 सदस्यांची मंडळ निर्माण करण्यात आली. आता सुद्धा भारत मंत्री हे इंग्लंडमध्येच राहणार, परंतु इथची कामे जे काही आहे किंवा इथच्या प्रशासनावर जे नियंत्रण ठेवायचे आहे ते या मंडळाद्वारे ठेवले जाणार होते.
ठीक आहे. देशातील चलन सॉरी महत्त्वाचा पॉईंट आहे आपला 9वा. भारतात 10% लोकांना मताधिकार मिळाला. आता हे 10%च का असा प्रश्न पडू शकतो. कारण की त्या काळामध्ये काही लोक शिक्षित होत्या आणि काही लोक हे संपुष्ट होत्या. म्हणजे काय, तर काही लोकांकडेच धनसंपदा खूप मोठ्या प्रमाणात होती आणि त्याच लोकांकडे शिक्षण सुद्धा होतं. ज्यांच्याकडे पैसा आहे तेच त्या काळात शिकत होत्या. गरीब काही त्या काळात शिकत नव्हत्या. बरेच कमी प्रमाणात गरिबांना शिक्षण प्राप्त होत होते. श्रीमंतच अधिक प्रमाणात शिक्षणात सहभागी होत्या. आता 10वा पॉईंट बघा, देशाचे चलन आणि पतपुरवठा याचे नियंत्रण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना करण्यात आली. करण्याची तरतूद इथं होती आणि या कायद्याद्वारे स्थापन बी करण्यात आली. तुम्हाला माहिती असेल भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934-35. हाच आपण बघत असतो जेव्हा आपण अर्थशास्त्र वाचत असतो तेव्हा. ठीक आहे. समोर बघू आपण संघराज्य लोकसेवा आयोग आणि प्रांतिक लोकसेवा आयोग याची निर्मिती तसेच 2 किंवा अधिक लोकसेवा आयोगाची निर्मिती करण्याची तरतूद नमूद करण्यात आली. बघा आज तसं आहे UPSC, MPSC आणि जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन हे सुद्धा स्थापन करण्याची ही सुद्धा पद्धत आपल्या संविधानामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. सेम तशीच पद्धत इथं सुद्धा घेण्यात आली. संघराज्य न्यायालय स्थापना म्हणजे फेडरल न्यायालयाची संघराज्य न्यायालयाची स्थापना सुद्धा करण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आणि 1937 मध्ये हे न्यायालय स्थापन सुद्धा केले. यालाच फेडरल कोर्ट असे सुद्धा म्हणतात. ठीक आहे. भारत सरकार कायदा 1947 बघू. महत्त्वाचा कायदा आणि अंतिम कायदा आहे. लक्षपूर्वक ऐका. ठीक आहे. तो भारताचा स्वातंत्र्याचा कायदा असे याला म्हणला जातो. 1947 भारताचा व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी फाळणीची योजना 1947 मध्ये सादर केली आणि ही योजना काँग्रेस सरकार म्हणल्यापेक्षा भारतीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग ह्या दोघांनाही मान्य होती. माउंटबॅटनने जी योजना आणली ती योजना दोन्ही पक्षांना मान्य झाली. दोन्ही पक्ष या योजनेला सहमती दर्शवली. भारतीय स्वतंत्र कायदा 18 जुलै 1947 मध्ये सहमत करण्यात आले. 18 जुलै 1947 मध्ये सहमत झाले म्हणजे काय झाले की राणीचा त्यावर शिक्का किंवा शिक्कामोर्तब करण्यात आले असं आपण म्हणू शकतो. स्टॅम्प मिळाला किंवा जिओ पास झाला असे आपण म्हणू शकतो 18 जुलै 1947 मध्ये. परंतु ही योजनेची अंमलबजावणी कधी करण्यात आली? 15 ऑगस्ट 1947 पासून ही योजना अंमलबजावणी करण्यात आली. नेहमी आठवण ठेवा, 18 जुलैला सहमती प्राप्त झाली आणि अंमलबजावणी मात्र 15 ऑगस्टला करण्यात आली. या कायद्याने भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आली. सुरुवातीला कंपनीचं राजवट संपुष्टात आली 1858 मध्ये, कारण 57च्या उठावानंतर. आता ब्रिटिशांचीही राजवट संपुष्टात आली इथे 47 मध्ये. आणि 15 ऑगस्ट 1947 पासून भारत एक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र असल्याचे घोषित करण्यात आले. तर स्वतंत्रता कायदा आला आणि त्यानंतर सार्वभौम आणि स्वतंत्र. सार्वभौम म्हणजे काय तर हे आपण समोर शिकणार असतो. आपण एक छोट्या वाक्यात किंवा कमी शब्दामध्ये सांगू इच्छितो. सार्वभौम राष्ट्र म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेणे, दुसऱ्यांवर कोणतेही अवलंब न ठेवता. म्हणजे भारताला काय हवे आहे, काय नाही हवे आहे, त्यांना कोणते कायदे करायचे आहे, हे सारे निर्णय स्वतः भारत सरकारच घेणार. याला सार्वभौमत्व असे म्हणतात. ठीक आहे. भारतीय फाळणी म्हणजे भारताची फाळणी करण्यात आली. भारत व पाकिस्तान असे 2 स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यात आले. त्यांना ब्रिटिश राष्ट्रकुलापासून वेगळे होण्याचे अधिकार सुद्धा देण्यात आले. म्हणजे कॉमनवेल्थ ही एक संस्था होती किंवा ती आत्ताही आहे कॉमनवेल्थ आणि भारत त्याचा सदस्य आहे. परंतु ते सदस्य भारत आजही त्या सदस्य सोडू शकतो किंवा परत घेऊ बी शकतो. कारण भारत एक स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र आहे. ठीक आहे. व्हाईसरॉयचे पद रद्द करण्यात आले आणि प्रत्येक देशाच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यावरून ब्रिटिश सम्राट गव्हर्नर जनरलची नियुक्ती करील व भारत किंवा पाकिस्तान सरकारसाठी ब्रिटिशमधील राजाचे सरकार उत्तरदायी राहणार नाही. बघा काय म्हणणं होतं की
व्हॉइसरॉय ही पद रद्द करण्यात आली. आता गव्हर्नर जनरलची नियुक्ती करावी लागेल ना, म्हणजे कोणती तरी राष्ट्रपती जोपर्यंत पद ग्रहण करणार नाही तोपर्यंत गव्हर्नर जनरलच हे आपले पदभार करणार. भारताने माउंट बॅटनलाच गव्हर्नर जनरल निवडले आणि पाकिस्तानाने मोहम्मद अली जिन्ना. ठीक आहे, परंतु त्यांनी अजून एक गोष्ट म्हणली की हे गव्हर्नर जनरल ने केलेले कोणतेही कार्य ब्रिटिश उत्तरदायी असणार नाही त्यासाठी, किंवा ब्रिटिश सरकार उत्तरदायी असणार नाही, हे स्पष्ट या कायद्यात सांगण्यात आले. आपल्या क्षेत्रासाठी कायदे करण्याचे अधिकार दोन्ही राज्याच्या सभागृहांना किंवा विधानसभांना प्रदान करण्यात आले. म्हणजे त्या काळात कोणते कायदे हवे, कोणते कायदे नाही हवे हे समजून घेण्यासाठी किंवा ते कायदे करण्यासाठी त्या स्वतःना जबाबदार ठरवण्यात आले. भारतमध्ये हे पद सुद्धा रद्द करण्यात आले आणि त्याचे कार्य राष्ट्रकुल व्यवहारासाठी राज्य सचिवाकडे सोपवण्यात आले. म्हणजे कॉमनवेल्थ अफेअरमध्ये त्याचे आता कार्य राहणार. म्हणजे भारतमध्ये पद रद्द झालं, पण त्याचे काम आता कसे झाले, राष्ट्रकुलाकडे सोपवण्यात आले. नवीन राज्यघटना तयार होईपर्यंत प्रांतातील राज्यव्यवस्था किंवा सरकार, भारत सरकार कायदा 1935 नुसार पाहिला जाईल अशी तरतूद करण्यात आली. परंतु त्यात बदल करण्याचे अधिकार सुद्धा संविधान सभेला देण्यात आले. संविधान सभा त्यामध्ये आवश्यकतेनुसार कोणतेही बदल करू शकते. भारतातील संस्थानांना भारतात किंवा पाकिस्तानात सामील होण्याची किंवा स्वतंत्र राहण्याची मुभा देण्यात आली. म्हणजे संस्थानांना अधिकार होतं की त्यांनी कोणत्याही याच्यात समाविष्ट होऊ शकतात, पाकिस्तानात किंवा भारतात. ब्रिटिश साम्राज्याच्या वतीने कोणत्याही विधेयकाला सहमती देण्याचे संपूर्ण अधिकार गव्हर्नर जनरलला प्रदान करण्यात आले. त्यामुळेच ब्रिटिश सरकार काय म्हटलं आहे सुरुवातीलाच की आम्ही जबाबदार असणार नाही कोणतेही कार्य किंवा ॲक्टला, गव्हर्नरने केलेले कोणत्याही कार्याला ब्रिटिश सरकार जबाबदार असणार नाही. त्यामुळे सर्व अधिकार गव्हर्नरलाच प्रदान करण्यात आले. हे साहजिकच आपल्याला कळून येते. ठीक आहे, इथे आपले सारे लेक्चर नाही म्हणता येत, महत्त्वाचा टप्पा आपला संपला. महत्त्वाचा टप्पा म्हणजे काय, तर ऐतिहासिक पार्श्वभूमी राज्यघटनेची. यानंतर आपण घटना कशी निर्माण झाली हे एका लेक्चरमध्ये बघून घेऊ. त्यानंतर आपण प्रस्तावना एका लेक्चरमध्ये, नागरिकत्व एका लेक्चरमध्ये, असे आपण पुढे बघत चालले जाऊ. ठीक आहे, म्हणजे मोठे जे छोटे चॅप्टर असणार ते एका लेक्चरमध्ये होणार. मोठे जर चॅप्टर असेल तर ते अनेक लेक्चर होणार, की 2 किंवा 3 लेक्चर होणार. 30 मिनिटापेक्षा मोठा लेक्चर ठेवणार नाही, कारण की मोठं लेक्चर असेल तर ऐकायला खूप बोरिंग होतं. त्यामुळे 30 मिनिटापेक्षा कमी राहील असं लेक्चर बनवला जाणार. आणि नक्कीच तुम्हाला काही प्रॉब्लेम होत असेल किंवा टायपिंगचं काही समजत नसेल तर तुम्ही मला सांगू शकता. टाईप केलेले प्रत्येक वर्ड व्यवस्थित आहे किंवा नाही आहे. याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार. तर टेलिग्राम चॅनलवर तुम्ही पार्थ अकॅडमी SK टाका, तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, टेलिग्राम चॅनलवर तुम्ही सर्च केले पार्थ अकॅडमी SK तर तुम्हाला तो चॅनल मिळेल. आणि त्याला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या किंवा त्याला म्यूट करून घ्या, काही करून घ्या. त्यामध्ये तुम्हाला हा ऐतिहासिक पार्श्वभूमीचा PDF तुम्हाला मिळेल. तुम्ही त्याला झेरॉक्स मारून घेऊ शकता आणि नेहमी वाचायसाठी. ठीक आहे, थँक्यू.